महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व स्त्रियांना. पुरुष सहनशक्ती सोडून देतो लगेच, म्हणजे तो वेगळ्या विचारावर जातो. तिकडनं उडी मारून डायरेक्ट बेडवरती आलेला. बघा एसटी आली आमच्या इकडची, लांब हो. सकाळचं सकाळ झाली मिरची, संध्याकाळ झाली मिरची. नाही वारा फिरतो ना गोल गोल, फसका लागतो. वारा स्टेबल नाही एका ठिकाणी, एकदा असा होतोय तसा होतोय बघ. मी पडवळ काढून घेऊ का? कशाला आज काय भाजी खायचे पडवळ? नाही पण ते खराब बोललाय तो उगत, ते राहू दे. आता काढायचा. हा पडवळ काढतो थांब. एक आपलं कारलं, एक कारले बघ, कारली. तो सरडा कसा बसलाय. सरडा दाखवतो लोकांना. सरडा हा कसा माहिती पडतो का बघूया. हा सरडा माहिती पडतो का बघूया. गेला गेला गेलाय गेला. सरडाच आहे तो, दिसतो. गेला पळाला. अरे काय काठीवर चिपकून बसलेला सेम दिसला असेल तो. ही आता पडवल काढूया आपण. हा ही आपली पडवल कशी तयार झाली आहे मस्त. एकच आहे पण भारी आहे. हे घे. पडवलची वेल, एक पडवल. कारली आली छोटी छोटी, ती थोडी होऊ दे मोठी, मग काढूया. तर फायनली आपला मसाला म्हणजे मिरची आपली भाजून झालेली आहे. 2 दिवसाच्या अपार परिश्रमानंतर नाका तेवढा दूर जातो ना, त्याच्यामुळे असं मी म्हणते. आता सगळं सामानाची जमवाजमव चालू आहे. सगळं भरून झालेलं आहे. फक्त आता ही थोडीशी मिरची जरा गार करायची शेवटची, आणि मग ती भरायची गोणीमध्ये. आत्ता माझं दुसरं काम तुम्हाला मी दाखवते. तिकडे चूल आपली अजून पेटते. आता मला कुळीत पीठ तयार करायचं आहे, त्याच्यामुळे कुळीत म्हटलं पटकन आता भाजून घेते. आणि वड्यांचं पीठ पण तयार करायचं, त्याचीसुद्धा भरपूर ऑर्डर आहे. पण ते मी संध्याकाळच्या वेळेस करणार आहे. पण आता कुळीत मात्र भाजून घेणार आहे. झालं. आज कुणाला सुट्टी आहे ना. हॅप्पी वुमन्स डे सगळ्यांना. हां, जरा सगळ्यांना हॅप्पी वुमेन्स डे तर करा. हॅप्पी काय वुमन्स डे काय त्यांना स्त्रियांना काय म्हणायचं? इंग्लिशमध्येच म्हणायचं. वुमन्स डे म्हणजे इंग्लिश बोलायचं. स्त्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दिनाच्या किंवा महिला दिनाच्या, सगळ्यांच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व स्त्रियांना. असे तर सगळेच दिवस महिलांचेच असतात. मला तरी असं वाटतं की एकच दिवस खास कशाला, वर्षाचे 12 महिने आपले दिवस खास असतात, हो की नाही? खास आपण जगायचं असतं. आपण बनवले तर खास, नाही तर कसे खास. मग तेच ना. प्रत्येक स्त्री स्ट्रॉंग असते खूप. स्वतःला कमजोर नाही समजायचं असं मी सांगेन. खूप स्ट्रॉंग असते. तिने जर का विचार केला ना, ती काही पण करू शकते. बायकांनी काय कसं जगावं ते त्यांच्या हातात आहे. त्यांनी म्हणजे ठरवलं तर काही करू शकतात. भरपूर ताकद. ती ताकदीने कमी असेल, पण जेव्हा गरज पडते ना त्यावेळेस ते कुठून ताकद येते ना तिला पण कळत नाही. असं आहे ते. सगळं काही करू शकतो. पुरुषापेक्षा जास्त असते स्त्रीमध्ये सहनशक्ती. पुरुष सहनशक्ती सोडून देतो लगेच, म्हणजे तो वेगळ्या विचारावर जातो. मारी असेल काही असेल, म्हणजे त्याची हे क्षमता त्याची वेगळी आहे. विचारबुद्धी दुसरीकडे भरकटते लगेच. असं पण स्त्रीचं तसं नसतं. ती खूप स्ट्रॉंग असते आणि स्ट्रॉंग राहणार आहे कायम. आणि तिने तसंच राहायला पाहिजे, हो की नाही? हॅप्पी वुमन्स डे पुन्हा एकदा सगळ्यांना. तो बघा शेरू आपला. हार्दिक शुभेच्छा. माझा रंग बघा किती काळा झालाय. तो मला तो जाणवतोय. तो पक्षाचा रंग काळा बघ. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी जाम खुश आहे. कशामुळे ते पण मी सांगते. त्याच्या आधी आपण आपलं जे नेहमीचं वाक्य ना ते बोलूया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज मी अशासाठी खुश आहे, म्हणजे जेव्हा पण माझा मसाला रेडी व्हायची जी काय प्रक्रिया असते ना, पूर्ण व्हायला होते ना, त्यावेळेस मी जाम खुश असते. आपल्या मेहनतीचं काम झालंय आता. हां, जी मेहनत आम्ही करतोय ना, मग समाधान मिळतं असं. हां, आता डायरेक्ट काय, आता गोणीमध्ये भरायचं आणि आता डंक्यावरती घेऊन जायचं आहे. ते कुणालच्या बा घेऊन जाणार आहेत. पण मी मात्र ह्या गोष्टी मला
म्हणजे जाम असे खुश आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आमचा महिला दिन मिरची भाजून सगळा झालेला आहे सकाळी 6 वाजता. आता बघा आपण जे काम करतो म्हणजे जे आमचं आयुष्य आहे तेच मी तुमच्याशी शेअर करते. त्याच्यामुळे वेगळं असं मी काही करतच नाही. मग खोटं खोटं तुम्हाला कसं दाखवणार, हो की नाही? खोटं आवडतच ना. हां, मग त्याच्यामुळे जे मी जगते, जे मी करते तेच तुम्हाला मी दाखवते. आपले आता भाग्या चेरू मगाशी इतके छान असे खेळ होते, पण मी बिझी ना कामामध्ये आणि कुणाल जेव्हा पण बिझी होते, त्याच्यामुळे मग राहिलं कॅप्चर करायचं. सकाळी सकाळी खूप दोघं जाम खुश होते. आता त्यांना ना बांधून ठेवलेलं आहे, कारण आता इथे सगळं मसाल्याचं काम चालू होतं ना, त्याच्यामुळे त्यांना इथं आतमध्ये बांधून ठेवलेलं आहे. ना ते. हां, इकडे तिकडे पळत बसतात ना मग, त्याच्यामुळे. चला आता जरा पटकन ना ते कुळीत जरा भाजून घेते, कारण कुळीत म्हटलं संध्याकाळी नको, आता म्हटलं उशीर झालेलाच आहे, तर म्हटलं ते पण होऊन जाईल हाताबरोबर. 5 किलो कुळीत आहेत ते म्हटलं भाजून घ्यायचेत असं. आणि इथे जरा बसते वाऱ्यावर पटकन. आणि संध्याकाळच्या वेळेस मग म्हटलं वड्यांचं पीठ भाजून घेईन ना, म्हणजे लवकरात लवकर करायचा विचार आहे, कारण उद्या सोमवार आहे आणि सोमवारची आमच्याकडे लाईट नसते. आणि लाईट नसेल तर आपली कामं काही होणारच नाही. त्याच्यामुळे म्हटलं आज सगळी तयारी करून ठेवूया. मी आता दिवसभर तयारी करून ठेवली का संध्याकाळपर्यंत आपण चक्की काय लावू शकतो ना, तोपर्यंत गार पण होऊन जाईल ना. त्याच्यामुळे जरा धडपड चाललेली आहे. चला आता हे बघा कुळीत तुम्हाला मी दाखवते. पाणी कुठे वेलीन ना. हां, कोमेजला का झाल्या होता, म्हणजे 2 टाईम पाणी लागतं. गरमी आहे ना, नाही गरमी पण होते ना त्याच्यामुळे. तर हा बघा टोप ठेवला आता गरम करत. आणि हे बघा हे कुळीत 5 किलो तर पटकन ना भाजून घेते फटाफट तर नाही होणार, कारण कुळीत भाजायला टाईम जातो, लवकर नाही होत ते. जास्त बटाट भाजायला गेलं ना, आग जास्त केली का मग ते भाजून म्हणजे जळून जातात आणि मग चव खराब होते. त्याच्यामुळे सावकाश भाजायचं. चला आता पटकन भाजून घेते मी. हे शेरू चल घरात ये, ऊन आहे बेटा ये. ती रिक्षा गेली ना तर लगेच बाहेर पडला बघा. येईल तो आता. सगळा बघा पसारा आता उचलला. कुणालचे बाबा गेले मसाला कुटायला. आणि आता मी काय केलं, सगळं म्हणजे आवरलं आहे सगळं इकडचं. हे सगळं ते होतं ना, काय त्याला म्हणतात, मिरचीचे देठे बिठे, हे बघा हे जाळून घेतलेत. आता कुणालचे बाबा नाही म्हणून ते जाळून घेतलेले आहेत, नाही तर त्यांना कसा खोकला लागतो मग खूप. आणि थोडाफार केरकचरा बघा इथे पण होता, तो पण जरा पेटवून घेतला. खूप असं हे झालं होतं त्याच्यामुळे. हा बघा धूर सगळा. 2-3 किलो असेल, 2-3 किलोच्या वर आहे. आता म्हटलं दुपारच्या वेळेस पटकन पेटेल ना, त्याच्यामुळे आता जरा पाणी पिते. आता जरा बसते जरा 1-10 मिनटं. अवतार बघा काय झालंय. आता जाते सगळं आवरते आणि पटापट घरामध्ये पण बघते. आज घरातलं काय बघितलेलंच नाही मी, सगळं ह्या दोघांनीच केलं, कुणालनी आणि कुणालच्या बाबांनी. कारण सकाळी 6 वाजता मी घेतलं होतं ते हे करायला भाजायला वगैरे, त्याच्यामुळे म्हणजे वेळ जातो थोडासा भाजायला, पटकन असं होत नाही. आणि आत्ता हे बघा हे पाठीमागे थोडंसं पडलं आहे, ते सगळं जरा आवरावर करून ठेवते आणि चालले आता किचनमध्ये. पहिला किचनमध्ये बघते काय केलं आहे काय नाही. ते काय पडलं आवाज आला कसला, अरे शेरू धडपडत असेल. नाश्ता कुणालच्या बाबा नाश्ता करून गेलेले आहेत, आमचं बाकी आहे नाश्ता करायचं, तर ते पटकन आता करून घेते आणि त्यानंतर मग जेवण करायचं. कदाचित संध्याकाळी एक फेरी होईल बाहेर, इथे काय त्याला म्हणतात डंक्यावरती जावं लागेल, कारण भरपूर प्रमाण आहे ना, पटकन असं होत नाही, वेळ जातो. संध्याकाळी एक फेरी पुन्हा होईल असं. चला जाऊया आता, थोडंसं घरातलं काम आटपून घेऊया. पसारा सगळा हा बघा आला, राऊंड मारून आला बघा बोका. त्याला मी सोडलं. आता तुम्हाला मी वाघ्या दाखवते. हा बघा वाघू, दोघांचा नाश्ता करून झाला या. त्या दोघांना कुणाला दिलं खायला. ए वाघ्या, थोड्या वेळाने आता त्याला सोडीन. आता शेरू फिरतोय ना. किचन बघा मी आत्ता आवरून घेतलेलं आहे. वाजलेत किती, संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. अजून मी जेवले पण नाही आहे, कारण नाश्ता की नाही लेट केला ना, त्याच्यामुळे भूकच नव्हती. तर आता जरा घरातलं जरा बघते. आज जरा म्हणजे आज थोडीशी मोकळी झाली ना, त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं घराकडे पण बघूया. घराकडे म्हणजे 2 दिवस झाले जरा घराकडे काही करता नाही आलं ना मला, म्हणजे कुणालने आणि कुणालच्या बाबांनीच केलं होतं. त्याच्यामुळे बघा सगळं कसं अस्ताव्यस्त झालेलं आहे सगळं. आता ही जी पडवी आहे ना, ती सगळी जरा व्यवस्थित करते आणि सगळं पुसून घेते. किचन मी आवरलं आत्ताच सगळं, म्हणजे क्लिनिंग करून घेतलं किचनमधलं. कुणालचे बाबा आले होते दुपारी, काहीतरी 1च्या दरम्यान ते घरी आले. तिकडे लाईट गेली होती, जिथे दळायला दिलं आहे ना
डंक्यावरती. त्या डंक्याची लाईट गेली होती, तर बराच वेळ थांबले होते. त्याच्यामुळे मग शेवटी मध्ये कंटाळून घरी निघून आले आणि मग त्यांनी सांगून आले होते त्यांना की तुम्ही दळून ठेवा, मी येतो तोपर्यंत, लाईट आल्यावर फोन करा. तर त्यांचा फोन आला, त्याच्यामुळे ते आता गेलेत परत. आता येतील ते थोड्या वेळाने आणि परत जातील मग. म्हणजे पुन्हा ते दळायला पण टाईम जातो ना, त्याच्यामुळे मग तिकडे बसून पण कंटाळा येतो. मग दिवसभर कोण म्हटलं बसून राहणार ना, त्याच्यामुळे ते वजन बिजन करून येतात. जे काही आपलं असतं ना मटेरियल, ते सगळं वजन केलं जातं. त्याच्यामुळे फारशी अशी काही चिंता नाही, असं आहे ते. चला आता हा जरा कारभार जो आहे वेडावाकडा झाला आहे, तो सगळा म्हटलं आवरून घेते. कपडे मी ते टाकलेत धुवायला, टॉवेल वगैरे सगळा धुवायला काढलेला आहे. म्हणजे 2 दिवस झाले इतकं काम होतं ना मसाल्याचं वगैरे, त्याच्यामुळे थोडंसं जरा हेच झालं होतं ना. म्हणजे कपडे वगैरे पण मी काही जास्त काढलेले नाही. म्हणजे थोडंसं घरातलं जे काम आहे ना ते साईडला करून ठेवलं होतं. सगळ्याच गोष्टी कशा होत नाही ना. आज म्हटलं बऱ्यापैकी फ्री झालेले आहे, तर म्हटलं आधी घराचं करून घेऊया. आणि मग उद्याला आहेच वेळ आपल्याला. उद्याला ते वड्यांचं पीठ पण करायचं ऑर्डरचं, ते उद्या करणार आहे. म्हणजे आज विचार केला होता करायचा, पण मी म्हटलं नको, आधी म्हटलं घरातलं करूया. आणि हात पण थोडासा मला दुखतोय, मी ते परेता पकडून हात बघा दुखतो ना भाजताना, त्याच्यामुळे म्हटलं हे घरातलंच करून घेऊया. चला हे जरा काम केलं ना का भूक पण लागेल आणि मग म्हटलं काहीतरी खाऊया. झाडांना पण पाणी घालायचं बाकी आहे, सकाळी काही वेळ नाही मिळाला कुणालच्या बाबांना, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आता घालावं लागेल ना. तर ते आले का त्यांना पण थोडीशी म्हटलं मदत करेल. माझं अजून एडिटिंग बाकी आहे, अर्धं केलं अर्धं बाकी आहे. मी म्हटलं नंतरला करते. किती एवढा सगळं झालं ना, सगळं अस्ताव्यस्त तुम्हाला पाहायचं दाखवते मी कसं झालं आहे ते. आणि हे सगळं कुणालच्या बाबांनी आणि ह्या दोघांनी सगळं उलटंसुलटं करून ठेवलेलं आहे. हे बघा, हे आपलं सगळं मागचा सगळा कारभार. हे कुणालचे बाबा झोपले होते इथे. ती वाघ्याशेरूंची गादी आहे ना, बाहेर उन्हात टाकलेली आहे. आणि हे सगळे कांदे वगैरे, हे बघा ह्या गोण्या बिण्या सगळ्या पडल्या आहेत, तर सगळं म्हटलं उचलते. आणि ही जी लादी आहे ना, ते सगळे असे जरा पुसून बिसून सगळं ना व्यवस्थित करते. म्हणजे जे काय आपलं मिरचीचं सामान वगैरे आहे ना, ते सगळं इथे कसं वर राहील, त्याच्यामुळे म्हटलं जरा झाडूनच घेते मी. आता बघून घ्या कसं आहे ते, नंतर तुम्हाला दाखवते. आणि ते कपडे पण बघा आता एकीकडे टाकलेले आहेत मशीनमध्ये. ते आता स्पिन म्हणजे ते पण एकीकडे करून घेते, म्हणजे पटापट सगळं होऊन जाईल. मग गाडी आली बघ बाबाची आहे, गाडी आली तर कुणाल बघ, बाबा आला. ए तू नको धावू, बाबा आलाय, बाबा आलाय, नको धावू, बाबा आलाय, बस खाली आहे. कुणालचे बाबा आले ना, लगेच शेरू बघा एकदम चार झालेला आहे. काय नाही, कोण नाही आलं, बाबा आला. हा बघा तिकडे झोपलेला त्या बाथरूमच्या येते, तिकडनं उडी मारून डायरेक्ट बेडवरती आलेला आहे. हां काय त्यांना होतं का समजत नाही, गाढ झोपलेला. हां 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 आता बघा, आता आल्यानंतर आहे ना धिंगाणा. हां थांबा थांबा, वाघ्याला सोडलेलं आहे, वाघ्या ना बाथरूमच्या आतमध्ये झोपलाय. बसा गपचूप. आता बघा किती छान झालं. छान म्हणजे पसारा आहे पण स्वच्छता झाला ना, पण सगळं जमिनीवर ते सगळं टाकून ठेवलं बघा. हां पेपरला फोटो देऊया. आणि हे 2 बोके बघा, हां जसं साफ झालं तसं येऊन बसलेले आहेत. मशीन चालू आहे कपड्याची, त्याच्यामुळे आवाज येतोय. चला आता जरा चहा पिते. हा बघा कुणालच्या बाबांनी चहा बनवलाय, तेवढी मात्र सोय असते माझी. आणि माझे चंटे पंटे बघा, ते बघा बेडच्या खाली गेलेले आहेत. गरमी होते ना, तो बघ. का रे शेरू, गरम होतं, झाडांना पाणी घालायचंय ना. हा मसाल्याचं काय झालं आता, आता नारळात पाणी नाही घातलं या, पाणी बरोबर जातं ना, बरोबर पाणी पडतं. चिकाळ्या आला व पाणी प्यायला संध्याकाळच्या. कोंबडी बघ कशी वरते, कुठं आहे ठीक आहे. चिकाळ्या बघ ना, पाणी पितात ते बघा समोर बघा. पाणी पियात आणि आंघोळ्या करायचा टाइम झाला. आंघोळ्या करायचा नाही संध्याकाळच्या पण येतात. आंघोळ नाही करणार आता, थंड पडतं म्हणून तर मटका भरून ठेवतो ना आपण रोजच्या रोज. बिचाऱ्या तहानेनी हैराण होतात. सगळेच भरपूर ते काय तिथे पण गेले काकडीच्या इथे, तिथे काय खायला त्यांना. वरच ना, हे कोण आहे सांग, कोण ते तुम्हाला काय बोलतात त्याला, भारद्वाज. हा भारद्वाज. भारद्वाज नाही असं ओरडत. भारद्वाज त्याला येते माझ्या त्या हे ना पाणी टाकलं काय घेवड्याच्या बियाणाला, नाही तुला ठेवलंय टाकायला, सांग ना खरं टाकलं. टाकशील तेव्हा. कुठला पक्षी ओरडतोय हा, हा
पक्षी म्हटलं कुठला ओरडतोय. कोंबडी ओरडते आता भारतात पक्षी ओरडते. तर खूप दिवसानंतर आम्हाला असा निवांत वेळ मिळाला आहे संध्याकाळच्या वेळेस. नंतर हल्ली 2-3 दिवस झाले ना आम्ही असे खूपच बिझी, पण आज छान असा वेळ मिळालेला आहे. ऑर्डरचं काम अजून बाकी आहे करायचं आपलं. म्हणजे मसाला जो दिला ना डंक्यावरती, अर्धा आणलाय, अर्धा बाकी आणायचा. तो आणायला रात्री जाणार आहोत. म्हणजे समजा ना साधारण 10-11 वाजता. 9:30 झाला निघून जाऊया. हां म्हणजे उशीर होणार आहे, त्याच्यामुळे घरात सगळं काम जेवून बिवून जाऊया आपण आरामात असं. आता म्हटलं जरा एक राऊंड मारतो, निवांत वेळ थोडासा घालवतो आणि त्याच्यानंतर मग जायचं, घरातलं आटपून घ्यायचं आणि मग करायचं. म्हणजे खूप दिवसानंतर असा वेळ मिळाला ना, त्याच्यामुळे म्हटलं जरा बागेत एक फेरफटका मारूया, बरं वाटतं. नाही भरपूर कामं इथे पडलेली आहेत बागेतली, पण करू सावकाश करू. आज मी किती केलं सकाळी बघा मिरची भाजून झाली ना, म्हणजे कुणालच्या बाबा गेले ना त्याच्यानंतर बागेतलं म्हणजे भरपूर असं काम केलं मी. आता मी म्हटलं शूटिंग करत बसली असती तर खूप असा वेळ गेला असता, त्याच्यामुळे शूटिंग बिटिंग काय केलं नाही. जे काय केअर कचरा सगळा जमा झालेला ना तो काढला, परत आता मागची पडवी बघा ती साफ करून घेतली. तर असा वेळ मिळाला ना की कामं होता तो. कुठे ही कशी झाडांची पानं गळतात ना हो, त्याच्यामुळे. हा ना, हे बघा सगळं झाडांची पानं गळलेली आहेत ना ती, त्याच्यामुळे मग ते झाडलोट केली करावी लागते. हा नाही मी काय म्हणतात ही लाकडं पडलेलं ना इकडे तिकडे आपल्या आड्यामध्ये, जिकडे तिकडे लाकडं टाकलेले आहेत. म्हणजे बाहेरनं आणली होती ना रानातनं, ते अजून काय त्या माचावरती टाकलेली नाही. ते सगळे उचलूया आपण आणि मग हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळं होऊन जाईल. माथावर टाकायची ती काय सुकायसाठी टाकली होती एकदम. पण ती ह्याची सागाची पानं कशी खूप मोठी असतात ना, त्याच्यामुळे भरपूर कचरा असा जमा होतो. तर चला मग ताईनं आता काही दिवसांनी हे पण लक्ष घालावं लागणार आहे, कारण मे महिना कधी येईल काय माहीत पण पडणार नाही आणि पावसाळा कधी चालू होईल ना ते पण कळणार नाही. त्याच्यामुळे आपल्या आड्याची पण साफसफाई ठेवणं गरजेचं आहे आणि ते पण होईलच लवकरात लवकर. आहे आमचं लक्ष आहे सगळीकडे, चारी बाजून लक्ष आहे. हां तेच. हां तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.